नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण बोनके. कशा आहात तुम्ही? आशा आहे की तुम्ही सर्व आनंदात आणि चांगले आहात. मित्रांनो, समजुतीचा धोका, गैरसमजुतीचा धोका कसा होतो आपल्यासोबत, या व्हिडिओचा मागचा उद्देश तो आहे. एक प्रसिद्ध व्याख्याता असतो, तुम्हाला माहित आहे सर्व व्याख्याते प्रसिद्ध आहेत बऱ्यापैकी, आणि तो जे प्रमुख पाहुणे असतात तेव्हा तो स्टेजवरून जातो तेव्हा सर्वांना तो सेकंड करतो, म्हणजे हस्तांदोलन करतो. त्यावेळेस काय होतं की एक व्यक्ती त्याला दुर्लक्ष करतो आणि त्याला म्हणजे रिटर्न मध्ये हस्तांदोलन करत नाही, तर त्याला त्या वक्त्याला खूप वाईट वाटतं की या व्यक्तीने का मला हात दिला नसेल. तो 1 घंटा भाषण देतो, चांगलं प्रसिद्ध तो हॉल जो असतो सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं राहतं त्या वक्त्याचं. परंतु वक्त्याच्या डोक्यामध्ये एकच असतं की एका व्यक्तीने मला का हस्तांदोलन केलं नसेल. त्याच्या डोक्यामध्ये तेच 1 तासामध्ये विचार भरलेले असतात. तो नाराज पण होतो, त्याला खूप वाईट वाटतं की एक व्यक्ती असा काय की तो मला रिटर्न मध्ये सेकंड पण देत किंवा हस्तांदोलन करत नाही. नंतर त्याला लक्षात येते की तो व्यक्ती ना आंधळा असतो, डोळ्याने आंधळा असतो, आणि तो इतका फॅन असतो त्याचा, त्या प्रसिद्ध वक्त्याचा, की खूप फॅन असतो. त्याच्या पत्नीला सुद्धा तो आणलेला असतो सोबत, आणि पत्नी त्या आंधळ्या व्यक्तीच्या सोबत असते. बघा मित्रांनो, मग तो जो वक्ता असतो ना, त्याचा बघण्याचा दृष्टिकोन चेंज होऊन जातो. अरे, मी त्या व्यक्तीला काय समजत होतो आणि तो व्यक्ती काय निघाला. म्हणजे त्या वक्त्याला खूप वाईट वाटायला लागलं, स्वतःबद्दलच वाईट अनुभव यायला लागला की मी लगेच माझ्या समजुतीनुसार गैर समजूत मला झालेली आहे, आणि मी असं विचार करायला नाही पाहिजे. कारण तो माझा 1 तास नुसता विचार करण्यात गेला की या व्यक्तीने मला सेकंड किंवा हस्तांदोलन का दिलं नाही. बघा, असं खूप वेळा आपल्या सोबत सुद्धा होतो. तुमच्या सोबत सुद्धा झालं असेल की तुम्ही कुणाला कॉल केला असेल आणि समोरच्या व्यक्तीने फोन उचलला नसेल, आणि तुम्हाला वाटतं असेल अरे याने जाणून उचलला नसेल. तुम्ही कुणाला मेसेज केला असेल, तुम्ही कुणाला बर्थडेला विश केलं असेल आणि तुम्हाला कोणी विश केलं नसेल. तुम्हाला वाटलं असेल अरे याच्या बर्थडेला मी विश केलं, स्टेटस ठेवलं, परंतु याने मला विश पण नाही केलं आणि बर्थडेला फोन पण नाही केला. तर असे गैरसमजूत, एक समजूतदारीचा धोका आपल्याकडून होत असतो मित्रांनो. आणि आपल्याला माहित नाही तो कोण्या कंडिशन मध्ये आहे, किंवा त्याला काही कुठलं तरी काम असेल. उदाहरणार्थ एखादी तुम्ही पोस्ट टाकली इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला किंवा स्टेटस ठेवलं आणि कोणी तुम्हाला लाईक करत नाही, किंवा होऊ शकते कोणी मेसेज करत नाही, तर आपला लगेच गैरसमज होऊन जातो, एक समजुतीचा धोका होऊन जातो की हे लोक काय असे माझ्यासोबत वागतात. मित्रांनो, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, हे नेहमी लक्षात ठेवा. आपापल्या कामात सर्वजण बिझी असतात. प्रत्येकाची परिस्थिती, मनस्थिती वेगवेगळी असते. होऊ शकते त्यांनी तुम्हाला आता विश केलं नाही, आता कॉल उचलला नाही. होऊ शकते तो फ्री असला तुम्हाला कॉल करेल किंवा मेसेज करेल किंवा लाईक करेल. त्यामुळे लगेच निर्णय घ्यायचे नाही, आणि असा समजुतीचा धोक्यातून थोडं बाहेर यायला शिका. आणि आपण यातून शिकलो पाहिजे की हे रिअल लाईफ मध्ये पण आपल्यासोबत असे उदाहरणं होतात. त्या आंधळ्या व्यक्तीचं, जसं आंधळ्या व्यक्तीबद्दल ज्या प्रसिद्ध वक्त्याचं झालं की तो वक्ता जेव्हा त्याचा सेकंड करतो, तो व्यक्ती त्याला देत नाही, आणि नंतर सेकंड देत नाही. नंतर त्याला समजतं की हा व्यक्ती आंधळा होता, तर त्याला स्वतःचा अपमानित केल्यासारखं वाटतो. असेच अनुभव तुम्हाला आलेत का? तुम्ही नक्की शेअर करा आणि नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सोबत सुद्धा असा अनुभव आलेला आहे का. तोपर्यंत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.